कृष्णहरी मंडळी. तर आज आहे मंगळवारचे आणि आज आहे आमच्या गणेशरावचा आरतखाना. तर त्याला परडी येते, तर त्याचा कार्यक्रम आहे आज संध्याकाळी. तर आमच्या पल्लवी किंवा आमच्या माधुरीची आई हे सगळ्या इथल्या बायका 4 वाजताच उठल्यात आणि 4 वाजताच उठून त्यांनी हा पुरणाचा बहिया इकडचं दाखव पुरणाचा स्वयंपाक करायला घातलेला आहे. आणि मी आले तर फक्त लाटायचं राहिलेलं आहे. मी भाजायला बसले आता. आणि आमच्या हे माधुरीच्या ह्या कोण आहेत मावशी, माधुरीच्या म्हणजे आमच्या सुनबाईच्या ह्या 2 मावशी आहेत, ते माझ्या जाऊबाई. आणि ह्यांनी पूर्णाच्या स्वयंपाकाला 4 वाजल्यापासून सुरुवात केलेली आहे. नैवेद्याची तयारी चालू आहे. पंचामृत करायचंय, आमटी केलेली, आमटी बनवली, बनवून तयार ठेवले. भजी केलेत, पण काटे नाहीत, त्याला काटे नाहीत, गोल केलेत, देवाला काटे, पापड तळलेले आणि भात आणि भज्या. चहासाठी दूध भरपूर ठेवले, पाठी चहा पेत नाही पण मी. आणि बघा गावाकडचं वातावरण कसं आहे, सूर्यदर्शन अगदी थेट. आणि बघा हे आमचं घर, सूर्याची पहिली किरणं जी येतात ती आमच्या ओट्यावर असतात. आणि हे आमचा मयुरी पहिलवान. उन्हाळा आहे, पक्षी बघा येत आहेत तिथं. आणि पारिजातकाचा सडा पडलेला आहे. पावसाळ्यात खूप सडा पडतो अक्षरशः. हे सगळं सारवण पण दिसत नाही, पांढरं शिपत होतं. तरी पण उन्हाळा आहे, तरी पण ह्या पारिजातकाला फुलं आहे. आणि पारिजातकाचं झाड म्हणजे स्वर्गातलं झाड असल्यासारखं असतं का? स्वर्गातलंच झाड होत आहे, ठीक आहे. आणि हा आमचा भैया, आमचा गणेशराव, ज्याच्या हातावर आली आता परडी आणि त्याच्यासाठीच त्यांचाच आरतखाना आहे आज. ह्या आमच्या वहिनीसाहेब नैवेद्य भरतात. वहिनीसाहेब बघा, वहिनीसाहेब बघा वर, घ्या पदर. बघा कपाळाला अजिबात नाही. बघा ही पदर घेणारी ही शेवटची पिढी. फोटो म्हणलं की पदर घेतात सासूबाई आमच्या. मार्गदर्शनाखाली सासूबाईंच्या सगळं असतं. पल्लवी मेहत्रे मॅडम 4 दिवस आधीच आल्यात, 6 दिवस आधीच आल्यात भाऊंच्या कार्यक्रमासाठी. आणि हे आलेले आहेत आमच्या राही आत्या किंगमेकर कार्यक्रमाच्या. कोळसा खाऊन या पुढं. देवीला निघालेलो आहोत आम्ही आता. सगळं इथला पूर्णाचा नैवेद्य झालेला आहे. आणि हे आहेत गुरुवर्य आमच्या गणेशरावच्या परडीसाठी, पल्लवी मेहत्रे. आणि ह्या आहेत आमच्या वस्तीवरच्या, पण काय म्हणायचं, आराधी म्हणायचं ना. नानी पण आराधी मंडळ जास्त करून देवीसाठी. हां ट्रॅक्टरमध्ये जाणार आहोत. पाणी घेऊन जायचं काय? आता हे ग्रामदेवीचं मंदिर आहे आमच्या आणि इथंच भोगी होणार आहे. अक्का ए अक्का इथे ये सावलीला. ए पल्लवी सावलीला ये, सावलीला. तुळजापूरच्या आईचंच मंदिर आहे हे, भवानी आईचं. आमच्या इथं हे ग्रामदैवत आहे. आणि विशेष म्हणजे या देवीचं पूजार्पण आमच्या माळी समाजाकडे आहे. आणि आज या देवीसाठी, देवीच्या भोगीसाठीच आम्ही इथं आलेलो आहोत. भोगी करण्यासाठी आलेले आहेत आता आमची जाधव फॅमिली. आणि आमचा गणेशराव तिथं देवीच्या यंदा खाली पायरीची पूजा होती.
भोगी झालेली आहे आता. आणि हे बघा, ही ट्रॅक्टर मध्ये सकाळची जत्रा, परत ट्रॅक्टर मध्ये भरलेली आहे. उन्हाने सगळे लाल झालेत आणि चाललेलो आहोत आम्ही आता घरी. फुलांवर आता ह्या आरत खाण्याच्या भाकरी चालू आहेत आणि चुलीवर चालू आहेत. तिकडच्या शेडमध्ये पण चालू आहेत. चांगले 7-8 चुली असतील. आणि आता ही आमची पिंटाताई उखाणा घेणार आहे. आणि पिंटाताई नंतर सारिकाताई तुम्ही घेणार आहेत. पिंटाताई नंतर पदर घ्या आधी नीट. बघा आता पदर घेणारी ही शेवटची पिढी आहे बरं का. ह्याच्यानंतर पदर नाही, डायरेक्ट टी शर्ट आणि पॅन्ट. हां बघा आता आमच्या पिंटाताईने कसं मस्त पदर घेतलाय. पौर्णिमेच्या दिवशी चंद्र उगवला जातात, दत्तमित्रचं नाव घेते, सासर त्याग होतात. अरे वा वा वा, मस्त मस्त. पिंटाताईने शिस्तीत खूप छान उखाणा घेतलेला आहे. सारिकाताई उखाणा घेत आहेत. हां. यमुनेच्या काठी नागनागिनीची वस्ती, राजेंद्र मित्राला आयुष्य मिळावं माझ्यापेक्षा जास्ती. ओके, मस्त, जास्तीच आहे. चुलीवर भाकरी चालू आहेत आता. आणि विशेष म्हणजे आज आमच्यात बऱ्याच दिवसांनंतर मावळ्यात भाजीचा जो जमलाय. तर ह्या आमच्यात आत्या आहेत, माहेराकडून आमचं नातं आहेत, रगड्याच्याच त्या पण आहेत आणि मी पण रगड्याचीच आहे. तर दोघी जणी आम्ही एकाच चुलीवर भाकरी करतोय. मुहूर्त पण आला. आता म्हणा काहीतरी, मग आता एका उखाणा वगैरे काहीतरी. म्हणा तुम्ही म्हणा, तुमच्या नंतर मी म्हणते. आधी तूच म्हणता येते मला. तू शिकलेली की संसरूपी सागरात प्रेमरूपी होडी, सुखी ठेव परमेश्वरा दत्तात्रय आणि अर्चनाची जोडी. होय का दीदी? लाल झाली का लई मी? असू द्या. हा निवांत झालोय आता. म्हणजे आणखी आराध्याची गाणी राहिलेली आहेत. तरी ताबडतोब आराध्याने यावे आणि नंतर मग त्यांना पावडी दिल्या जाईल. लवकर गाणे म्हणावे. जेवण झालेले उरकलेले आहेत. आता 2-3 राहिलेत जेवण. व्हेज नॉन व्हेज. मेनू काय होतं? नाही, व्हेज नॉन व्हेज दोन्ही होतं. दोन्ही होतं. ठीक. हळूच जेवले नाहीत का अमोल? जेवण केलं, जेवण वगैरे झालंय आमचं. झालं असेल तर सांगा आम्हाला. अमोल तुम्ही नॉन व्हेज खाल्ले का व्हेज? नॉन व्हेज कसं होतं? छान होतं. नाही मला म्हणली कान. काय खाल्लं बघते तू? काय खाल्लं ग? आणखी गोड खाल्लं का? आणि मटण कसं झालं ग? मटण नीट सांग व्यवस्थित. कसं झालं? छान म्हण ना हाताने. कसं झालं? अगं बाई. आणि भात कसं झालं? भात कसं झालं?